महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाचा तिढा हा आजच सुटणार असल्याचं कळतंय। देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे दिल्लीतूनच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचं हे सूत्र हलणार असल्यामुळे दिल्लीमध्ये काय नेमक्या घडामोडी घडतात याकडे आपलं सर्वांचं लक्ष आहे। आणि यामध्ये एक मोठी बातमी कळतीये ती म्हणजे मुख्यमंत्री पदाचा तिढा हा आजच सुटणार आहे। सूत्रांकडून ही माहिती येते आणि देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता आहे। आज दुपारनंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता दिल्लीला जातात का आणि काय नेमकी रणनीती त्या ठिकाणी ठरते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रातला राजकारणाचं सध्या केंद्रबिंदू हे दिल्ली आहे आणि दिल्लीमधूनच हे महत्त्वाची मुख्यमंत्री पदासंदर्भातली घडामोड घडणार आहे। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचं दुपारी दिल्लीला ते रवाना होतात का आणि दिल्लीला जात असतील तर काय नेमक्या घडामोडी दिल्लीत घडतात हे बघणं महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी या संदर्भातल्या जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। ओम, 3 महत्त्वाच्या घडामोडी सध्या आपण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगतोय ज्या मुख्यमंत्री पदाशी संबंधित आहेत। एकतर देवेंद्र फडणवीस आज दुपारी दिल्लीमध्ये जातील असं एक माहिती कळती, अशी एक शक्यता आहे। त्यामुळे तो एक तिढा जो मुख्यमंत्री पदाचा आहे तो सुटेल। दुसरं महत्त्वाचं 5 वर्ष मुख्यमंत्रीपद हे भाजपकडेच राहील अशी एक माहिती कळते आणि पर्यवेक्षक महाराष्ट्रात येऊन आमदारांबरोबर चर्चा करणार आहेत। काय काय नेमके तपशील आपल्याकडे आहेत? अनुपमा, खरं तर अनेक गोष्टी घडतायत, अनेक प्रकारच्या घटना ह्या पडद्याआड घडतायत। मुळामध्ये काही मिनिटांपूर्वी आपण याबद्दल चर्चा केली होती की दिल्लीतून पर्यवेक्षक महाराष्ट्रात येतील आणि महाराष्ट्रात ते आमदारांशी चर्चा करतील। त्या दरम्यान अशी एक अपडेट समोर येते की भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे काही वेळामध्ये दुपारनंतर दिल्लीला रवाना होतील। ते पक्ष नेतृत्वाशी चर्चा करतील। त्यामध्ये नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यात 5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री असेल। अर्थातच स्पष्टपणे भाजपच्या जागा 137 पर्यंत पोहोचल्यात, त्यामुळे भाजप मुख्यमंत्री पदावर कुठलीही ॲडजस्टमेंट करणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री पदावरील दावा कायम आहे आणि भाजपचा मुख्यमंत्री 5 वर्ष राहील यात कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही अशी सध्या तरी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। त्यामुळे या सगळ्याच घटनाक्रमामध्ये नेमकं काय काय घडते आणि देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जात आहेत का, त्यांच्या नेतृत्वासोबत काय चर्चा होते आणि निरीक्षकांच्या बाबतीत जी काही बातमी समोर आली आहे त्यामध्ये आता नेमकं काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अनुभव धन्यवाद ओम, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा।